हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. कितीतरी दिवसांनी तुम्हाला भेटायला आले, पण काय करू, कामात खूप बिझी होते, म्हणूनच तुम्हा लोकांना भेटायला नाही येऊ शकले. अशी कोणती गोष्ट होती जी सांगायला तू अशी धावत आली? माझ्या डोक्यात एक जबरदस्त आयडिया आलीये, ज्यामुळे तृष्णा क्षणभरातच पेपर्सवर साइन करेल. कसे आहेत सगळे तिकडे, आणि तुझे बाबा कसे आहेत? घरी सगळे बरे आहेत. तसंही मी तुम्हा सगळ्यांना नाही, भाऊसाहेबांना भेटायला आले. ते त्यांच्या खोलीत आहेत. त्यांच्या खोलीतच जाऊन भेटते. मला त्यांच्याशीच बोलायचंय. खूप झालं, मी खूप गप्प बसले. आजपर्यंत तृष्णाने घटस्फोटाच्या पेपर्सवर साइन नाही केले, आणि या गोष्टीचा मी भाऊसाहेबांना सांगूनच निर्णय घेईन. नाही नाही कल्याणी ताई, असं करू नका. मी तुमचे हात जोडते, पाया पडते. आई, तू काय करतेस आई? यांच्या समोर हात जोडतेस तू, ज्यांचं मन कधीच विरघळणार नाही. कारण यांचं काळीच तर दगडाच आहे, आणि यांना तुझ्या अश्रूंची काहीही किंमत नाही. खूप चुरूचुरू बोलतेस ग. आपल्या बहिणीला का नाही समजावत की घटस्फोटाच्या पेपरवर साइन करायला? उगाच आमच्या गळ्यात बळजबरीने पडलीये. आंटी, माझी बहीण तुमच्या गळ्यात नाही पडलीये. जर तुम्हाला आठवत असेल ना, तर तुम्हीच तिला या घरातून वाजत गाजत लग्न करून तिला तुमची सून बनवून घेऊन गेला होतात. आम्ही तुमच्यावर कोणतीही बळजबरी केली नव्हती. आकांक्षा बेटा, तू गप्प बस, मी बोलतीये ना. आई, तू त्यांच्याशी काय बोलतेस ते स्पष्ट दिसतंय मला. आता मीच बोलते यांच्याशी. आकांक्षा गप्प बस, मोठी माणसं बोलतायत ना. तुला मध्ये बोलायची गरज नाहीये. मी इथे तुमच्याशी बोलायला नाही आले. मला फक्त भाऊसाहेबांशी बोलायचंय. आता मला यांना काहीही करून अडवायलाच हवं. या गेल्यावर ठरवेन की काय करायचंय. कल्याणी ताई, मला थोडा वेळ द्या. मी काही ना काही मार्ग नक्की काढेन, ज्यामुळे ही समस्याच नाहीशी होईल. मला कुठे ते दीपकशी बोलायचे. मी तर फक्त यांना धमकावायला आलेले. आता हे घाबरलेत
तृष्णाकडून पेपर्सवर साईन घेऊनच राहतील. बस मला थोडा वेळ द्या. मी आयुष्यभर तुमची आभारी राहीन. तुम्ही म्हणताय म्हणून तुमचं ऐकतेय मी, नाहीतर कल्याणी, थोडं धीराने घे ग. काहीतरी असा मार्ग काढू ज्यामुळे दोन्ही कुटुंबात सुखशांती नांदेल. माझ्या घरात सुख शांती तर तेव्हाच नांदेल जेव्हा तृष्णा अपूर्वला घटस्फोट देईल. आणि हे काम 2 दिवसात व्हायला पाहिजे. नाहीतर 3ऱ्या दिवशी मला भाऊसाहेबांना सांगण्यापासून देवही अडवू शकत नाही. आणि हे सगळं ऐकल्यावर भाऊसाहेबांवर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहितीच आहे. आई तुम्हाला का अडवलंस? मी आत्ता या क्षणी यांची सगळी अक्कल ठिकाणावर आणली असती. नाही आकांक्षा, अजूनही तृष्णा त्या घरची सून आहे आणि ती अजूनही तिच्या घरी जाऊ शकते ही आशा आपण नको सोडायला. आपण असं अजिबात वागायला नको ज्यामुळे तृष्णाला त्रास सहन करावा लागेल. नाही आई, मी ताईला हे सगळं सांगणार आहे, म्हणजे तिलाही या लोकांचा खरा चेहरा कळेल. नाही आकांक्षा, तू तृष्णाला या बाबतीत काही सांगणार नाहीयेस. आपल्यालाच या समस्येवर काही उपाय शोधावा लागेल. एक असा उपाय ज्यामुळे तृष्णाचंही नुकसान व्हायला नको आणि आपलंही. सुकन्या आमच्या कन्या. देवा, आज मी तुझ्याकडे शक्ती मागायला आले, कारण आज मी जे करणार आहे त्याबद्दल मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला कधीही असं वाटलं नव्हतं की लग्नासारखं पवित्र बंधन मला असं तोडावं लागेल. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा इतर मुलींप्रमाणे माझंही एक स्वप्न होतं. काही अपेक्षा होत्या माझ्या, आणि त्या अपेक्षांसोबतच मी माझ्या सासरी पाऊल ठेवलं होतं. अपूर्व सारखा नवरा मिळाला म्हणून मी खूप खुश होते. पण कोण जाणे कोणाची नजर लागली आमच्या आयुष्याला, आणि मला आज माझ्या आयुष्यात हा निर्णय घ्यावा लागतोय. पण माझी तुझ्याकडे काहीही तक्रार नाहीये, कारण तू जेही काही करतोस ते भल्या करताच करतोस. आणि ज्या अर्थी तू माझ्या नशिबी हे लिहिलंय त्या अर्थी त्यात माझ्या भल्याचाच विचार असेल. म्हणून मी आज हा निर्णय घेतलाय की मी अपूर्वला या लग्नाच्या बंधनातून मुक्त करणार, कायमच मुक्त करणार. बस तू मला शक्ती दे देवा, शक्ती दे.
आई आई हा आई मी बाहेर जाते. बरं बेटा, ही सामानाची यादी आहे. रेशन दुकानात दे आणि घरी पोचवायला सांग. बरं आई. आई आ काय झालं आई? तू कल्याणी आंटीचा विचार तर नाही बेटा, कल्याणी ताईंच्या बोलण्याचं नाही. मला तुझी काळजी वाटतेय. मला असं वाटतंय की तू मल्लिकाच्या विरोधात काहीतरी करायला निघालीयस आणि आमच्यापासून लपवतीयस. आई, ती मल्लिका असो किंवा कल्याणी आंटी, या लोकांनी इतकी पापं केली आहेत की मी काहीही न करता देव मात्र त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच देईल. बघ बेटा, देव करेल तेव्हा करेल. तू या सगळ्यात पडण्याची काही गरज नाहीये. आई, तुझे हेच विचार मला भित्र बनवतील. माझी अजिबात इच्छा नाहीये की मल्लिका थापर आणि कल्याणी आंटी सारखे लोक नेहमी जिंकत राहावेत आणि आपण आपल्यासारख्या लोकांनी हात पाय गाळून तोंड लपवत फिरत राहावं. आकांक्षा, मी तुला घाबरवत नाहीये, सावध करण्याचा प्रयत्न करते. मग ती मल्लिका असो वा कल्याणी. आई, मी खूप कणखर मनाची आहे. मला काहीही होणार नाही. आता तू फक्त मल्लिकाच्या बर्बादीचे दिवस मोजायला सुरुवात कर. आणि आता राहिला प्रश्न कल्याणी आंटीचा, तर त्यांना धडा शिकवण्याकरता मी काहीतरी करीनच. सुकन्या आमच्या कन्या. तृष्णा, हो बाबा. कुठे बाहेर जातेस का बेटा? हो बाबा. कुठे निघालेस? मी ते आईंना पेपर्स द्यायला निघाले. म्हणजे तू या पेपरवर साईन केलीस तर? हो आम्ही सगळ्यांनी नाही म्हटलं तरीही. बाबा, मी हे पेपर्स यासाठी साईन केले कारण ही अपूर्वची इच्छा होती. तुम्ही मला अडवताय कारण तुम्ही माझी खूप काळजी करता. म्हणून तुम्ही मला या पेपर्सवर साईन करण्यापासून थांबवताय. पण एकदा तुम्ही अपूर्वाचा विचार करा की त्यांची या नात्यामुळे किती घुसमट होते, किती मनस्ताप होतोय. मग कदाचित तुम्ही मला साईन करण्यापासून नाही थांबवणार. म्हणून बाबा, तुम्ही मला जाऊ द्या कारण हा अपूर्वच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सगळ्यांना आनंद वाटता वाटता तू किती एकटी पडलीस तृष्णा. पण तरीही तुझ्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव नाही. ठीक आहे, जर तुला तुझा हाच निर्णय योग्य वाटतोय तर काही हरकत नाही बेटा. पण तू पेपर्स मला दे. मी स्वतः जाऊन कल्याणीला देऊन येतो. तुम्ही घरी जाणार? हो बेटा, मी जाईन. कारण तू जाशील तर कल्याणी स्वस्थ बसणार नाही. आणि माझी इच्छा नाहीये की तिने पुन्हा तुला उगाचच बडबडावं. नाही बाबा, तुम्हाला पण तर आई सगळं. तृष्णा,
तिने तुला काहीही बोलण्याचा अधिकार स्वतः गमावलेला आहे. म्हणून तू त्या घरात परत जाणार नाहीयेस. मी जाईन हे पेपर्स घेऊन. दे, मला दे पेपर्स. मी हे कल्याणीला देऊन येतो. जा, तोपर्यंत तू आज जा. हो बाबा. हे देवा महादेवा, आता एखादा चमत्कार माझ्या तृष्णाच्या आयुष्यात सुख परत आणू शकतो. आणि माझी पूर्ण खात्री आहे की चमत्कार आजही होतात. हॅलो. हा, अरे यार, काम पण काही नव्हतं आणि पैसेही मस्त मिळाले. सॉरी हा. आणि पैसे पण मस्त मिळाले. अजून काय हवं यार? त्या मुलाने कपडे कसे घातले होते? मला चांगलंच आठवतंय. त्या दिवशी त्या मुलाने ब्लू कलरची पॅन्ट घातली होती आणि स्काय ब्लू कलरचा शर्ट. हे ईश्वरा, मी जी पाप केली आहेत त्या पापांकरता मला क्षमा कर. सुकन्या आमच्या कन्या. एक मिनिट. फक्त माफी मागून काही होत नाही, प्रायश्चित्त पण करावं लागतं. तुम्ही मला काही म्हणालात? हो, प्रायश्चित्त केल्यानेच मुक्ती मिळू शकते. माफी मागून काम नाही होणार. पण मी असं काय केलंय? तू काय केलंयस? अरे, एका सभ्य स्त्रीचं घर उद्ध्वस्त केलंयस. एका मुलीच्या सुखी संसारात तू आग लावलेस. तिला घर सोडायला भाग पाडलेस. नाही आठवलं? मी आठवण करून देतो तुला. त्या दिवशी नकली कुरिअरवाला बनून कोणाच्या तरी घरी गेलास आणि तिला म्हणालास की तुझ्या घरचा पत्ता सापडत नाहीये. मॅडम, मी सिटी कुरिअर सर्व्हिस मधून आलोय. हे कुरिअर तुम्हाला परत द्यायला आलोय. आम्ही डिलिव्हरी करायला गेलो होतो, पण जो ऍड्रेस आम्हाला दिला होता ते घर बंद होतं. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर नाही आला. मॅडम, ह्या पार्सलवर तर इथलाच पत्ता लिहिलाय. कोणी तृष्णा मॅडमनी हे बुक केलं होतं. आठवलं ना मी कोणाबद्दल बोलतोय? काय? मला तर काही माहित नाहीये तुम्ही काय बोलताय. थांब. नाही आठवत? ठीक आहे, मग मी तुला ते आठवण्याची युक्ती सांगतो. ताबडतोब आठवेल. मी आत्ता पोलिसांना सांगतो, कळलं? आणि पोलिसांच्या दट्ट्या पुढं तर भल्या भल्यानं आठवायला लागतं. तुम्ही असं नाही करू शकत. अहो, मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. तुम्ही अशी बळजबरी नाही करू शकत. आणि पोलिसांना का? नाही कळलं? मी सांगतो. जिला तू खोट्या कुरिअरच्या केसमध्ये फसवलंस ना, तिच्या घरचे पोलिसात कंप्लेंट करायला निघालेत. आणि पोलीस जेव्हा पकडतील ना, तेव्हा तिलाही पकडतील जिने हे काम करायला लावलंय, आणि तुलाही सोबत पकडतील.
असं करतो, पोलिसांनाच इथे बोलवतो आणि त्यांचं काम सोपं करतो. नाही साहेब, असं नका करू. पोलिसांना नका बोलवू. उठ आणि मला एक वचन दे की तू मला सगळं खरं खरं सांगशील. हो. सांगशील ना? हो साहेब, मी खरं तेच सांगेन. तुला व्यवस्थित समजलंय ना काय करायचंय? हो. हे घे पार्सल आणि हे पार्सल योग्य वेळी इथे पोहोचलं पाहिजे आणि या गोष्टीबद्दल कोणालाही कळता कामा नाही. समजलास? हो समजलं मॅडम. ठीक आहे, तू एक काम कर, मी तुला तिथे घेऊन जातो, पण तिथे जाऊनही हे सगळं खरं बोलशील ना? हो साहेब, मी बोलेन साहेब. जेव्हा म्हणाल, जिथे म्हणाल तिथे. आणि तिथे जाऊन जर तू खोटं बोललास तर? साहेब, माझी आई खूप आजारी आहे, म्हणून जास्त पैशांच्या गरजेमुळे मी हे सगळं केलं. नाहीतर मी हे केलं नसतं. आज जर तुम्ही पोलिसांना बोलवलं तर माझी आई बसल्या जागीच जाईल. हो साहेब, मी खरं तेच बोलेन. हो स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या